मित्रांनो, राम राम. काल महाराष्ट्रामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरावर हल्ला झाला, म्हणजे चोरी झाली. चोरीमध्ये त्या सैफ अली खानवर खुनी हल्ला झाला. बरेच 5-6 वार करण्यात आले वगैरे वगैरे. त्या बातम्या आपण बघितल्या असत. एक चोराने ते कृत्य केलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या चोराची प्रतिमा पण आलेली आहे. पोलीस यंत्रणा तपास करत आहे. आणि आपल्याकडे कसं आहे मित्रांनो, असं काही झालं की प्रसारमाध्यम म्हणा किंवा विरोधी पक्ष म्हणा, ते त्याचा तपास व्हायच्या आतच आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात करतात. यामध्ये लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जातीयतेच अँगल शोधला. खान आहे म्हणून राजपूत त्यांना आठवलं नाही. सुप्रियाताईंनी डायरेक्ट करिश्मा कपूरला फोन करून प्रसारमाध्यमामध्ये माझी त्यांची किती जवळीक हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या मित्रांनो. संजय राऊत साहेबांनी तर फार मोदी साहेबांना शिवाय त्याच्यामध्ये ओढलं. म्हणजे या सगळ्या घटना आपण ऐकल्या असेल. आता आपण यावरच थोडीशी चर्चा करू मित्रांनो. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. तर मित्रांनो, कालची ती दुर्दैवी घटना बघितली. त्याचा आता यथावकाश त्या चोराला पकडला पण जाईल. नंतर कळलं का त्याचा हेतू काय, मोटिव्ह काय, कशा संदर्भात, कशामुळे एवढे हाय सिक्युरिटी असलेल्या बंगल्यामध्ये तो कस काय गेला. त्याला त्यांच्याच लोकांचा फॉर होता का, सिक्युरिटी लॅच झाली का, काय, सगळ्या गोष्टी त्या तपास यंत्रणामध्ये निघणार आहे मित्रांनो. परंतु आपल्याकडच्या लोकांना, विरोधी पक्षांना म्हणा किंवा प्रसार माध्यमांना म्हणा, इतकी घाई झालेली असते की लगेच त्याचा रिझल्ट लागला पाहिजे, लगेच ते सगळं झालं पाहिजे आणि लगेच सजा पण झाली पाहिजे. संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं मित्रांनो, किती गदारोळ चालू आहे त्याच्यामध्ये. तपास यंत्रणा तपास करताना सुद्धा त्यात अडचणी निर्माण होतात. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये प्रसार माध्यम तेवढेच दोषी, विरोधी पक्ष तेवढे दोषी. धैर्य नावाची चीजच नाही मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस आता ही घटना झाली, सैफ अली खानच्या घरामध्ये तो चोर घुसला, आता काहीच नाही, तो पकडल्यानंतर त्याचा मोटिव्ह होणार आहे ना. त्याच्या अगोदरच संजय राऊत साहेब पासून तर जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली की कायदा आणि सुव्यवस्था प्रचंड मोठ्या बट्ट्याबोळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. कायदा सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही. म्हणजे पोलिसांवर नियंत्रण नाही, दरोडेखोर, गुंड, लुटारू, बलात्कारी, काय काय जे आहे ते मोकाट झालेले. म्हणजे जे काही मुख्यमंत्री आणि स्वतः गृहमंत्री आहे, त्यांचं गृह खात्यावर किंवा पोलीस यंत्रणेवर अजिबात लक्ष नाही. ते अजून पण सत्तेच्या मस्तीमध्ये म्हणा किंवा विजयाच्या धुंदीत आहेत, असं एक प्रकारचा आरोप करण्यात येतोय मित्रांनो. आणि ह्या सगळ्यामधून आता गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया पण दिली की तपास यंत्रणा तो व्यक्ती सापडल्यानंतर त्याचं होईल. परंतु लगेच त्यांना मुस्लिम खान साहेबाची, म्हणजे सैफ अली खानची जात आठवली. मुस्लिम शिबकेर नाही देशामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. जिथं जिथं भाजपचं सरकार आहे ना, तिथं तिथं अल्पसंख्याक लोकांवर हल्ल्याचं प्रमाण वाढलेलं आहे, असं लगेच सुरू झालं. आणि आपल्या सुप्रियाताईंनी तर लगेच करिश्मा कपूरला, बेबोला फोन लावून त्यांचं हालहवाल खुशाली कळली. आपल्याला आठवतं का मित्रांनो, आता जवळजवळ 1-1.5 महिना होता आला बीडमधल्या घटनेला. तर त्या दुर्दैवी कुटुंबाशी फोनवर कधी बोलताना सुप्रियाताईंचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? कदाचित तसं बोलले असतील ते, म्हणजे अनौपचारिक किंवा प्रसार माध्यमासमोर न येऊन. पण प्रसार माध्यमासमोर असा कधी व्हिडिओ आला नाही. आता ह्या व्हिडिओमधून त्यांना सांगायचं काय माहित नाही मित्रांनो, की त्यांचा एवढ्या सेलिब्रिटी लोकांशी जवळची संबंध आहे. ज्या अर्थाने सुप्रियाताईंचा फोन गेल्या तिकडून करिश्मा कपूरने उचलला, म्हणजे सुप्रियाताईंचा नंबर त्यांना तिकडे सेव असू शकतो. म्हणजे त्यांचं जे बोलणं आहे ना मित्रांनो, त्या अर्थाने त्यांची कौटुंबिक जवळीक असू शकते. त्यामुळे त्यांना चिंता वाटणं साहजिकच आहे. परंतु असा फोन कधी सुशांत सिंग राजपूतच्या घरी करताना दिसला नाही आपल्याला, देशमुखांच्या घरी करताना दिसला नाही. परभणीमध्ये ते झालं प्रकरण, सोनवणेंचं काय हत्या, त्या कुटुंबांना कधी फोन करताना आपल्याला प्रसार माध्यमामध्ये ह्या सगळ्या विरोधी पक्षात सुप्रियाताई दिसणारच नाही, पण विरोधी पक्षात कोणताही नेता दिसला नाही आपल्याला मित्रांनो. म्हणजे जिथं काही असं होईल ना, कॉन्ट्रोवर्सी का हे होईल बुवा, जातीयतेचं गणित मांडलं जाईल, या सगळ्या गोष्टी लगेच पुढे येतात मित्रांनो. म्हणजे विचार करा, ह्या सगळ्यामधून दाखवायचं काय यांना, की जिथं जिथं भाजपचं सरकार आहे ना, तिथं
अशा घटना जास्त होतात बघ. मुस्लिम लोकांना किंवा अल्पसंख्याक लोकांना त्याच्यामध्ये जास्त टार्गेट केलं जातं, असं दाखवण्याचा प्रयत्न हे करतात. आता म्हणजे जिथं ते इस्रायलमध्ये गाझा पट्टीमध्ये जे काय चालू आहे, हमास आणि इस्रायलचं प्रकरण, हमासने इस्रायलवर हल्ला केला, 1000-2000 लोकांची हत्या केली, फार लहान मुलं सुद्धा बघितले नाही, त्याचा कुठं उल्लेख नाही. परंतु इस्रायलने प्रतिकार केल्यानंतर लगेच सेव्ह गाझा सुरू होता आपल्याकडं, नाही का नाही. प्रियंका गांधी पासून जितेंद्र आव्हाड पासून ती शर्ट घालणार, काय काय करणार. म्हणजे एका धर्माचं लागून चालून करण्यासाठी आपण काय करतो हे सुद्धा विचार करत नाही मित्रांनो. म्हणजे सुशांत सिंग राजपूत सिंहाने आत्महत्या केली का हत्या झाली अजून काय माहित नाही. आता ते प्रकरण डब्यात गेल्यात जमाय. दिशा साल्यांची हत्या झाली का आत्महत्या झाली, आणि त्या प्रकरणामध्ये एका मुख्यमंत्र्याचा चिरंजीव जो मंत्री होता त्याच्या नावाची चर्चा होती, त्याचं पुढं काय झालं माहित नाही. या संदर्भात कधी चर्चा करताना दिसल्या नाही. ताई पण, आव्हाड साहेब पण, किंवा वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते पण, संजय राऊत साहेबांनी कधी प्रसार माध्यमामध्ये येऊन सांगितलं की याच्यामध्ये फार राहुल गांधींचा हात आहे म्हणून. आज जसं ते येऊन सांगतात की मोदी साहेबांच्या घरी हे सगळं कुटुंब गेलं होतं, मोठ्या एक पद्मश्री व्यक्तीची सुरक्षा सुद्धा ही सरकार पुरू शकत नाही. म्हणजे किती अनागोंदी कारभार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हे सगळ्यामधून केला गेला. मित्रांनो, या सगळ्या घटनाचं राजकारण करणं योग्य आहे का हे बघायला पाहिजे, नाही का. आता आता चोर किंवा घराची सुरक्षा सुद्धा गृहमंत्र्यांनी करायची काय प्रत्येक व्यक्तीची, हे पण बघायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तो व्यक्ती पकडत नाही, तो चोर पकडत नाही, त्याचा मोटिव्ह काय ते कळत नाही, तपास यंत्रणा काम करतायत आणि आपण अगोदरच त्याचं सगळं हे करायचं, याला काही अर्थ आहे का मित्रांनो. म्हणजे एक राजकारण म्हणून ठीक आहे, तुम्ही तपास यंत्रणावर किंवा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करू शकतात की सामान्य जनता खास वर्गातले लोक यांची सिक्युरिटी थोडीशी चर्चा व्हायला पाहिजे. त्यांची सिक्युरिटी काय आहे काय नाही. त्यात खान असेल, शेख असेल किंवा पठाण असेल वगैरे वगैरे असेल तर मग हे लोकांना जास्त चिंता वाटते. राजपूतची वाटत नाही, अक्षय कुमारची वाटत नाही, किंवा सोनू सूद त्यांची वाटत नाही, आहे की नाही. म्हणजे जे काय आपल्या धोरणाने असेल ना त्याच पुढे करण्याची तरा राजकीय लोकांमध्ये आहे. म्हणजे ह्यामधून सामान्य जनता सुद्धा ह्या लोकांच्या ह्या प्रतिक्रियाला याला म्हणा कंटाळलेला आहे. एवढा मोठा पराभव झाला, एवढं लोकांनी नाकारलं, हे सगळं असताना सुद्धा हे लोक जागेवर येत नाही. तीच मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. संजय राऊत साहेब प्रत्येक घटनेमाग मोदी साहेब, शहा हे सगळ्यांना वाटतात. आता मोदींचा आणि शहांचा त्या चोरी प्रकरणात किंवा हल्ल्या प्रकरणात काय संबंध आहे. पण काहीतरी करून द्यायचं की लगेच त्यांचं पद्मश्री लोकांची सुरक्षा सुद्धा पुरवू शकत नाही. त्यांना सांगायचं काय की एक देशामध्ये अराजकता निर्माण झालेली काय. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा पोलीस यंत्रणा तर म्हणजे आता असं झालं, काही झालं म्हणजे गावातली साधी गोष्ट असेल किंवा काही घटना असेल तर त्याला मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला दोष दिला जातो. हे थोडंसं अवघडच होत चाललंय सध्या मित्रांनो, बरोबर आहे गणित. म्हणजे हे सगळे गणित काय फक्त खान म्हणून, पठाण म्हणून किंवा एक समाज म्हणून त्यांच्या मागे उभं राहायचं की सगळ्या समाजाच्या मागे राहायचं. आपण बघितलं असेल या 2-4 घटना झाल्या तिकडे सुप्रियातांचा एक व्हिडिओ कधी ऐकला नाही फोन करताना डायरेक्ट प्रसार माध्यमामध्ये, आहे काय. तर असं आहे सगळं मित्रांनो. असो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.